माझं नाव डॉक्टर कस्तुरी कलबुर्गी, फिजिओथेरपिस्ट आहे बाय प्रोफेशन. माझं बालपण म्हणजे सगळं माझं महाराष्ट्रात गेलेलं आणि लग्नाच्या नंतर मी इथे दिल्लीला आलेली. माझ्या मिस्टरांबद्दल सांगावं म्हणजे तर अतिशय शांत आणि नेहमी मला माझ्या प्रोफेशनमध्ये, माझ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये मला ते नेहमी बूस्टअप करतात, नेहमी मला समजून घेतात. सो दॅट इज ते मला त्यांचं नेहमी कौतुक वाटतं त्या सगळ्या गोष्टी. नमस्कार. होम मिनिस्टर भारत दौरा को पॉवर्ड बाय अँटीबॅक्टेरियल एक्सोच्या या भागात मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. डॉक्टर कस्तुरी अरुण कलबुर्गी यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत. पश्चिम विहार आनंदवन सोसायटी नवी दिल्ली इथे त्या राहतात. या घरात पाऊल टाकल्याबरोबर उजव्या बाजूच्या भिंतीवरच्या चित्राने आमच्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. कारण प्रवास सुरू असतो. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन, वेगवेगळ्या घरात जाऊन, वेगवेगळ्या माऊलींना बोलतं करत 15 वर्षाचा काळ कधी सरला ते कळलंच नाही. आणि मग मागे वळून बघताना आम्ही घरात जाऊन घरातल्यांच्या आठवणींचा अल्बम चाळत असताना या घराने दिल्लीमध्ये मात्र आमच्या आठवणींचा अल्बम चाळला. आणि आता स्वागताचा स्वीकार करूया कलबुर्गी कुटुंबाचा. सगळ्यांची ओळख करून द्या. हे माझे मिस्टर. हो का? नमस्कार. नमस्कार. हे आमचे कुलकर्णी काका. नमस्कार. माझी आई. नमस्कार. माझे सासरे. नमस्कार. दादा म्हणते मी त्यांना. नमस्कार. नंतर हे काका. नमस्कार. सपकाळ काका, काकू. नमस्कार. नंतर हे आमच्या सोसायटीच्या सेक्रेटरी रेखा थोरात. आणि हा आमचा समस्त आनंद परिवार. चला सगळ्यांना नमस्कार. नमस्कार. बालपण कुठलं? अकोला. तुमचं बालपण? जन्म माझा राणेबेनूरला झाला, बालपण पुणेमध्ये. मला सांगा, दिल्लीत कधी आला तुम्ही? आम्ही आलो होतो जवळपास 4.5 वर्ष झाले आम्हाला येऊन. 4.5 वर्ष. हो. तुमची ओळख कुठे झाली? आमची ओळख मेळाव्यात झाली. आम्ही ठाण्याला वगैरे मेळावा असायच तर तेव्हा मेळाव्यामध्ये ओळख झाली होती. मेळावा कुठला होता? आमच्या समाजाचा वधूवर मेळावा. काय असतं त्याच्यात? त्याच्यामध्ये होणारे मुलांचे आणि होणारी मुलं म्हणजे नाही सॉरी म्हणजे ज्या मला सांगा, हा मेळावा पाळण्यातच केला जातो का? म्हणजे ज्या लग्न ठरणाऱ्या मुलांच्या मुलींसाठी कुठे ठाण्यात मेळावा होतो? हा, मग त्यांचा परिचय वगैरे होण्यासाठी की त्यांच्या आवडीनिवडी याच्यासाठी होता. आणि त्या मेळाव्यात आमची भेट झाली. पण भेटीमध्ये असं दिसलं की हिचं सर्व बॅकग्राऊंड मेडिकलचं आहे आणि माझं इंजिनिअरिंगचं आहे. मग अशा वेळेला कसं काय? म्हणजे माझा एक फिक्स्ड व्ह्यू होता की मला एक मित्र हवा, बेस्ट फ्रेंड. बरं. कोणत्याही फील्डचा असू दे, ती माझी एक होती. आणि बोलताना जाणवलं नाही पाहिजे की कोणी परक्याशी बोलते मी. तर मग हे आता जसं जसं आमचं पुढे पुढे होत गेलं, जसं पहिले मेळाव्यामध्ये आम्ही एकमेकांना बघितलं. मग नंतर आम्ही अरुणला बघायला घरी गेलो त्यांच्या. मग सगळ्यांचं इंट्रोडक्शन करून दिलं घरी. आणि मग नंतर आम्हाला म्हटलं की तुम्हाला दोघांना बोलायचं असेल तर रूम आहे, तर तुम्ही बोलू शकता तिथे जाऊन. म्हणलं मग आम्ही दोघं ठीक आहे, आम्ही बोलतो. मग आम्ही जाऊन बसलो, बोललो तिकडे. तेव्हा कोण जास्त बोललं? आम्ही दोघंच बोललो. जास्त कोण दोघांमध्ये बोललं? इक्वलच बोललो. अच्छा, म्हणजे एक वाक्य तुझं, एक वाक्य माझं. तेव्हापासून आजपर्यंत तुम्हीच त्यांना बोलताय. 4.5 वर्ष ते ऐकतायत. आम्ही दोघं बोलत होतो. अरे हो ना, पण आता कोण जास्त बोलतो? त्यावेळी आम्ही दोघं बोलत होतो आणि आता मात्र बरोबर बोललो की नाही? माझी ऐकण्याची क्षमता छान वाढली. मला कळतच आहे तुमच्या चेहऱ्याकडे बघून. बरं, पण मग त्याच दिवशी नक्की झालं नाही. मग याच्यानंतर त्यांच्या वडिलांनी आम्हाला फोन केला. तर मग आम्ही 2-1 महिन्यांनी आम्ही असंच, म्हणजे अजून ठरलेलं नव्हतं, अजून आमचं नक्की नव्हतं. तर अकोल्याला या खूप म्हणत होते, तर आम्ही अकोल्याला गेलो. मी राहत कुठे होता? पुण्यालाच. पुण्याला. मग पुण्याहून तुम्ही अकोल्याला आम्ही, माझे वडील, आई, मामा आणि मामी, आम्ही असे गेलो. इतकं छान इंट्रोडक्शन झालं की तिनं मग तिचं क्लिनिक वगैरे सर्व दाखवलं होतं. एक दिवस आम्ही तिथं थांबलो, तिचं प्रोफेशन वगैरे पाहिलं, तिची क्रिएटिव्हिटी,
ती पेंटिंग वगैरे छान करायची. तर तिचे सारे पेंटिंग्स वगैरे पहिले तर स्पोर्ट्समध्ये इन्वॉल्ड होती. तर लॉन टेनिस वगैरे ती खेळायची. मग खेळलात तुम्ही तेव्हा? नाही, तिनं मला दाखवलं, आम्ही त्यावेळी नाही खेळलो, पण आम्ही मला काय वाटलं लॉन टेनिस खेळ, सगळे खेळ येतात की नाही बघितलं. आणि मग नाही, आम्ही आता खेळतो तसं. समोर क्लब आहे तर आम्ही टेबल टेनिस, लॉन टेनिस, हो, स्विमिंग वगैरे. तिथं मग छान इंट्रोडक्शन झालं. तर मग असं मग संध्याकाळपर्यंतचा वेळ आला. ती डेट पण होती 14 फेब्रुवारी, जो की व्हॅलेंटाईन डे होता. तुम्ही बरं चांगला दिवसही बोलवलं त्यांना अकोल्याला. आम्ही पोचल्यानंतर मग संध्याकाळपर्यंत आमचं थोडंसं ठरून गेलं. आणि मग दुसऱ्या दिवशी मग म्हणाले होकार दिला. आमचं बोलणं झालं आणि होकार दिला. म्हणाले आता मग झालंच आहे तर मग आता कशाला आपण रुपया नारळाचा पूर्ण कार्यक्रमच करूयात. मग अर्जंटली मग तिथल्या तिथं सर्वांना बोलून रुपया नारळाचा कार्यक्रम झाला. नाही पण रुपया नारळ म्हणजे लग्न ठरल्याचा शकून तो क्षण. बरोबर. आमचा रुपया नारळाचा हे झालं. आणि थोड्याच दिवसात बहुतेक 15-20 दिवसच झाले असेल आणि माझी ट्रान्सफरची ऑर्डर आली की दिल्लीला ट्रान्सफर झाली आहे. आम्ही घरांमध्ये डिस्कशन वगैरे केलं आणि ह्यांनाही कळवलं. मग सावकाश दादांनी वगैरे सर्वांनी सांगितलं. तर म्हणाले ठीक आहे, म्हणाले काही हरकत नाही. आणि तिच्यासाठी हा एकदम डिफरंट हे होता की आत्तापर्यंत महाराष्ट्रात होती आणि आता डायरेक्ट दिल्लीला जायचं आहे. पण काही तक्रार नव्हती, काही नाही. पण मग तुम्ही तिथे इतकं छान तुम्ही त्यांना लग्नाच्या आधी ती काय डिस्पेन्सरी वगैरे दाखवली होती ना, त्याचं काय मग टेन्शन नाही आलं बद्ध करून तिकडे जायचं? पहिले 6 महिने थोडे कठीण गेले, कारण की काही ओळख पाळख काहीच नाही दिल्लीमध्ये, ना कोणते डॉक्टर्स माहिती इथे. तर मग थोडं खूप आपण अरुणने मला खूप मदत केली तेव्हा हॉस्पिटल सर्च करण्यामध्ये. आम्ही दोघं सोबत फिरलो. आता कसं वाटतंय? आता खूप छान, आता सॅटिस्फाईड, इकडे छान वाटतं. आता जर परत अकोल्याला ट्रान्सफर झाली तर काय करा? अकोल्याला तिकडे चांगलंच आहे. नाही मग तिकडे जायला जास्त आवडेल की इथेच राहायला? दिल्ली भारताच्या राजधानीची काय ताकद आहे बघितली की नाही? दिल्लीत जर तुम्ही दोघे मिळून, मी तुम्हाला सांगितलं दोघे मिळून मला कुठलं तरी एक ठिकाण दाखवा, तर कुठे फिरायला घेऊन जा? राष्ट्रपती भवन. बघितलं, पटकन निर्णय घेतला त्यांनी. तुम्ही विचारच करत बसला. मी त्यांना चान्स दिला की तुम्ही सांगा. अरे वा. अच्छा, राष्ट्रपती भवन या ठिकाणी तुम्ही घेऊन जा. बरोबर, खूप छान, नक्की जाऊ. पण तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू. कारण काय, या प्रत्येक जागेचं काही ना काहीतरी महत्त्व आहे आणि त्याला भारताच्या आपल्या संपूर्ण नकाशावर एक अनन्यसाधारण असं महत्त्व असलेली ही सगळी ठिकाणं आहेत. फक्त ही ठिकाणं म्हणजे पर्यटनाचं ठिकाण नाही, तर त्या पलीकडे संविधानिक सुद्धा ही ठिकाणं, आणि म्हणून त्याला खूप वेगळं महत्त्व आहे. अशा भारताच्या राजधानीत आपण राहता, आम्हाला तुमचा खूप अभिमान आहे आणि महाराष्ट्र तुमच्यासोबत आहे. तुम्हाला मनापासून शुभेच्छा. आणि या शुभेच्छांबरोबरच पहिल्या खेळात आता काय होणार बघूया. या घरामध्ये 4 वस्तू लपवून ठेवल्या. प्रत्येक वस्तूकडे पुढचं ठिकाण आम्ही लिहून एक चिठ्ठी ठेवलेली आहे. 1 मिनिटामध्ये तुम्हाला चांदीची अन्नपूर्णा घेऊन यायची आहे, जी आम्ही महाराष्ट्राची भेट म्हणून तुमच्यासाठी घेऊन आलेली आहोत. बघूया काय होणार या खेळात. 1 मिनिटात त्या चांदीच्या अन्नपूर्णेपर्यंत तुम्ही पोहोचणार का, आम्हाला बघायचं आहे. तुम्ही सगळे सांगू शकता, मदत करू शकता. आणि पहिलं वाक्य तुमच्यासाठी, देखा जो तुझे यार दिल में बजी गिटार. अंडे का फंडा, सुखा मेवा. सुका मेवा. अरे स्वयंपाकघरात असेल, किचनच्या सुखा मेवा, सुखा मेवा. पुस्तकालय. तू कुठे ठेवली आहे पुस्तकं? बेडरूम मध्ये, मोठ्या बेडरूम मध्ये, मास्टर बेडरूम मध्ये. हो, सापडली. चांदीचं नाणं मिळालं, अभिनंदन. चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला, अभिनंदन. चांदीची तुळस मिळाली, अभिनंदन. तुमच्या घरामध्ये चांदीची अन्नपूर्णा सुद्धा आलेली आहे, अभिनंदन. थँक्यू सो मच. काय सांगणार मुलीबद्दल? काय नाही, माझी मुलगी खूप छान आहे आणि खूप ॲक्टिव्हिटीज आहे तिच्या, म्हणजे ते करू शकते सगळं. स्वयंपाकात पण हुशार आहे आणि मेन म्हणजे आम्हाला चांगलं छान सांभाळते. बरं. हो, काही चुकलं असेल तर पण ओरडते बरं मला. आणि जावई? नाही, जावे पण चांगले आहेत. तुम्ही समाधानी आहात?
एकदम 100%. हो 100%. सासरे बुवांकडे माईक द्या. ती आल्यामुळं एकदम काय फरक काहीच नाही वाटत. ते दोघं पण आहे ना एवढे डेअरिंग बाज आहेत ना, आम्हाला चिंता काहीच नाही. आम्ही आहे ना निवांतपणे पुण्यात राहतो. तुम्ही पुण्यात असता. आणि दोघं पण एकदम हे आहेत, कोऑपरेटिव्ह आहेत एकदम. द्या आता त्या काकांकडे द्या. माझं नाव सुरेंद्र कुलकर्णी, मी त्यांचा सख्खा शेजारी आणि तिच्याबद्दल मला सर्वात चांगली गोष्ट आवडते ती म्हणजे तिचं स्माईल. कधी बघावं तर तिचा अगदी हसरा चेहरा असतो. फक्त एका गोष्टीचं मला फार नेहमी वाईट वाटतं, ते म्हणजे ती आम्हाला कधी वेळ देत नाही. ती येऊन आमच्या घरी बसून आमच्याशी गप्पा मारायला तिच्याकडे वेळ असतो. त्या गोष्टीची मात्र खंत वाटते. जरा आणि- वेळ काढा. जिना बंद केला ना, ते मात्र जर आम्ही रास्ता रोको केलं तर मात्र नाही पण खूप छान. येईल, किती येईल. प्रेमाने येईल सांगता. येईल येईल गप्पा मारायला येईल. अजून कोण बोलणार आहे? द्या. आम्ही 2-3 महिन्याआधी इथे राहायला आलो आणि आम्ही त्याआधी मी आणि माझी वाईफ अनामिका. तर 1-2 वेळा त्यांच्याशी बोलणं झालं होतं, ओळख नव्हती तेवढी. पण दसऱ्याच्या दिवशी आम्ही साधारणतः 2-3 वाजले होते आणि हे एक ताट घेऊन आले आणि ताट उघडून बघितलं तर त्यामध्ये पुरणपोळ्या, डाळ, भाजी, पापड सगळं ते बघून इतकं चांगलं वाटलं आम्हाला की इतकी चांगली ओळख नसूनही त्यांनी मग पुढाकार घेऊन एक ताट आणून दिलं. आम्ही ते खूप आवडीने खाल्लं. काळजी करू नका. दर दसऱ्याला जितके दिवस इथे आहेत पुरणपोळी इथूनच येणार. हो आम्ही एक्सपेक्ट करतो. धन्यवाद. थँक्यू. द्या इकडे द्या. माझं नाव उषा गावंडे. मी इथे खूप वर्षापासून आहे. 35 इयर्स झाले मला इथे राहता. म्हणजे जेव्हा तुम्ही कधी इथे जेव्हा आला, इथे सोसायटी बनली तेव्हापासून आम्ही इथे आहोत. तुम्ही इथे आहात? 85 पासून. सगळ्यात सिनियर तुम्ही आहात हो सोसायटीत. हो. तुम्ही पण आहात. थांबा 1 मिनिट. एक मिनिट. तुम्ही किती वर्ष झाली? 1978 साली आम्ही दिल्लीत आलो आणि सोसायटीचं जे कन्स्ट्रक्शन सुरू झालं ते 1980 साली झालं. दिल्लीला आल्यानंतर महाराष्ट्रात गेल्यासारखं वाटतंय. इतकं सगळं उत्तम वातावरण आहे. दिल्लीतली पहिली महाराष्ट्रीयन कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे. माझं नाव राजेंद्र जागीरदार. मी तसं मूळचा इंदोरचा, पण नोकरीनिमित्त इथे आल्यानंतर जेव्हा कळलं की एक महाराष्ट्रीयन सोसायटी होते आहे तेव्हा पहिलं नाव इथं नोंदवून थांबलो. जेव्हा होईल तेव्हा होईल, पण जायचं ते महाराष्ट्रीयन सोसायटीमध्येच. वेगवेगळ्या भागातून आलेल्या महाराष्ट्रीयन रक्ताचं नातं नसूनही नाती घट्ट आहेत, हे आमच्या आनंदवनचं वैशिष्ट्य आहे. इतकं बोलले, प्रेमाने बोलले. काही आरोप आहेत तुमच्यावर, ते पटापट वाचून दाखवतो. हा वेलकम. यांनी खूप छान सांगितलंय की ट्रीटमेंटच्या वेळेला माझ्या बायकोला ही दुखवते. तोच काय तो स्वतःसाठी आनंदाचा क्षण. असं नाही लिहिलं. त्याच्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की बायकोला जे काही दुखावता तर ते दुखावल्याशिवाय काही त्या बऱ्या होणार नाही, पण मनातनं त्यांना आनंद होतो. तुमच्यासाठी एक नम्र विनंती आहे की कृपा करून भोपळ्याची भाजी सारखी सारखी करू नये. माझ्या आयुष्यामध्ये लग्नानंतरच भोपळा आला. त्याच्या आधी मी कधीच भोपळ्याची भाजी कधीच खाल्लेली नव्हती. आणि आमच्या आयुष्यात शाळेतच भोपळा आला. सगळ्या गोष्टी परफेक्ट असल्या पाहिजेत. हा जो काही तुमचा हट्ट आहे ना तो थोडा कमी करा. काय हो, असं झालं तर आवडेल तुम्हाला? नाही, पण ती प्रत्येक गोष्ट परफेक्शन पर्यंत घेऊन जाते. हो का? आणि तिची मूडवरती असतो. प्रत्येक ह्याच्यात तिची हॉबी बनवते, जसं पेंटिंग, म्युझिक वगैरे. मी शिकवायचं आणि ती इवन मलाही पुश करते. लाईक मी लॉन टेनिस आधी नव्हतं खेळत, तर शी सेड की यू स्टार्ट लर्निंग इट. तर मी सुरू केलं आणि त्याच्यामध्ये पण आता आई नका हो, असं करू नका करू. काय केलं मी आता? का असं करता तुम्ही, सांगा ना मला. नका हो. किती त्याच्यात लिहिण्यात सुद्धा ना त्याच्यात असं कळवळ आहे हो. असं कोण आहे? ट्रीटमेंटच्या वेळी खूप हात दाबते हो आणि रडवते. सुजोग थेरपी. सुजोग थेरपीच्या वेळेस होत असतं. इट्स अ कोरियन थेरपी. का करतात? बरं, आता या सगळ्या गप्पा सुरू असताना आता पुढच्या खेळात बघूया किती बक्षीस मिळणार. एक चित्र तुम्ही काढायचं, एक तुम्ही,
आणि मग तुम्ही सगळ्यांनी ओळखायचं. हां, तुमची तर चित्रकला छान आहे, आम्ही नाही बघतो. हो. हां, ते ठीक आहे. आता आम्हाला समजेल. बोलायचं नाही. हसतायत मला माझे. आम्ही पण हसलो असतो ना, असे आम्हाला इकडे मिळाले असते. अभिनंदन, हे पहिलं बक्षीस. थँक्यू. आता तुम्ही. दाखवा जरा, दाखवा जरा. अप्रतिम, अभिनंदन. थँक्यू. आता तुम्ही. बोलायचं नाही. अभिनंदन, अभिनंदन, अभिनंदन. तुमच्या 3 अपेक्षा सांगा मिस्टरांकडून. असं सतत मला सपोर्ट करत राहा माझ्या प्रोफेशनमध्ये. विचारूया लगेच. काय हो? हो हो, हां, मी तर करत आहे. कुठेतरी स्टॅबिलिटी हवी घरसाठी, तर दॅट आय वॉज एक्सपेक्टिंग. बरं, तिसरी अपेक्षा. माझ्या स्पोर्ट्समध्ये मला अजून एनकरेजमेंट हवी आहे अजून, कारण म्हणजे काय त्यांनी शिट्टी वाजवायची? नाही नाही काय करायचं काय? कॉम्पिटिशन्स अजून मला करायचे आहेत. स्पोर्ट्स, स्विमिंग मला आवडतं, तर स्विमिंगचे अजून मला कॉम्पिटिशन्स अटेंड करायचे आहेत. तर ते सपोर्ट करतात, पण फ्युचरमध्ये सुद्धा मला ते सपोर्ट हवं. हो. तुमच्या 3 अपेक्षा. अपेक्षा हीच आहे की ती अशाच प्रकारे तिच्या प्रोफेशनमध्ये वगैरे असंच कॉन्सन्ट्रेशन वगैरे करत छानपैकी प्रोग्रेस करत राहावं. मीच कडू कारल्याची भाजी खात नाही, तर तिला थोडंसं शरीरासाठी गरजेचं आहे, तर कधी कधी ती भाजी पण घेतली. भोपळ्यावरचा राग काढलाय. आता बोला, कारल्याची भाजी कधीपासून? उद्या. उद्या. उद्याच. तिसरी अपेक्षा. तिला थोडासा विमानाचा प्रवासाचा थोडी भीती वाटते, तर ती भीती तिने घालवावी. तुम्हाला काय चालवायला देतात का? काय कशा वेळी भीती वाटते तुम्हाला? मला नेहमी तापच येतो. जायचं म्हटलं की मला ताप येतो. माझा एक इन्सिडेंट सांगतो. जेव्हा मी फर्स्ट टाइम चालवतो, तसंच तर मी आधीच तिची भीती घालत, मी आहे तुझी काळजी घ्यायला, काही टेन्शन नको, अशा प्रकारे आम्ही गेलो. आणि नेमकं आम्हाला जी सीट भेटली होती विंडो साईडची होती. नॉर्मली तिथं जेव्हा ते एअर होस्टेस असतात ते सर्व अनाऊन्स करतात की कशी घ्यायची, नंतर जे त्या विंडोच्या जवळ असतात त्यांना येऊन ते एक इन्स्ट्रक्शन्स देतात. तर तिला मी बसवलं होतं. त्यांनी सांगितलं की बाहेर तुम्ही थोडंसं पाहिलं पाहिजे, जर काही जर तुम्हाला अशी सिच्युएशन दिसली तर तुम्ही पटकन आम्हाला सांगाल. तर हे ऐकून अजूनच तिची भीती वाटली. म्हणजे बाहेर जर म्हणजे हेही करावं लागतं का विमानामध्ये? सीट सुद्धा अशी का मिळावी? मग काय, मी खूप भिली होते तेव्हा, कारण की नेहमी मला ते बघावं लागायचं ना, त्याचे पंखड. आम्ही भाग्यवान आहोत की तुम्ही दरवाजा उघडून नाही बघितलं. बाहेर तर कोण आलेलं नाही ना. तुम्ही काय करता अशा वेळेला मग? मी त्याला सपोर्ट करतो, काही नाही होत म्हणतो, मी आहे तुझ्यासोबत, काही जरी झालं तरी सोबतच होत ना आपण, काही टेन्शन घ्यायचं. मी त्यांना म्हणते, एखाद्या ट्रेन खराब झाली, पटरीवरनं उतरली, जमीन आहे उतरायला, तू वरती काय झालं, मी कुठे उडी मारू? तुम्ही नकाशा घेऊन बसा, कुठे उडी मारली की अकोल्यात कसं जाता येईल ते बघा. हसत राहा, आनंदात राहा. तुम्हाला शुभेच्छा, संपूर्ण कुटुंबाला शुभेच्छा. आणि या शुभेच्छांबरोबर क्षण आलेला आहे तो सन्मानाचा. दिल्लीतल्या या महाराष्ट्र सोसायटीमध्ये नवीनच राहायला आलेले आहेत, बरोबर आहे. आणि महाराष्ट्रातून माहेरची ओटी घेऊन आम्ही झी मराठीचं कुटुंब आलेलं आहे. तर तुम्ही आता त्यांची ओटी भरायची, आम्ही साक्षीदार सगळे.
व्हेरी गुड, थँक्यू. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. नमस्कार. आणि वहिनींना तथास्तू पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. झी मराठीकडून एक आठवण तुमच्यासाठी. या दोघांनाही शुभेच्छा देऊन आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.